नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. माऊलींनी साक्षात ओंकाराला या ठिकाणी नमन केलेलं आहे. अ, उ आणि म हे तिन्ही ज्या ठिकाणी एकवटलेत, अकार, उकार आणि मकार अर्थात आकार जे प्रगट झालंय सृष्टीमध्ये आपल्याला दृश्य रूपाने दिसतंय आणि तेच प्रगट झालेलं ज्या ठिकाणी सगळं साठवलेलं आहे, धारण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते ज्या ठिकाणी लयाला जातं, अशा ज्या अवस्था आहेत आदी, मध्य आणि अंत, ह्या अवस्थाच ह्या ओंकारातनं प्रगट होतात. आणि हे अ, उ, म ज्या ठिकाणी एकत्र येतं त्या ठिकाणीच संपूर्ण शब्द ब्रह्म प्रगट होतं. त्या शब्द ब्रह्माला माऊलींनी अगदी सहजपणे कवटाळलंय, सहजपणे त्याचा घास घेतलाय. पण अर्थात बरं का माऊली, हे सगळं कोणामुळे घडलं तर माऊली म्हणतात गुरुकृपेमुळे घडलं. हे तिन्ही एकवटले, तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरु कृपा नमिले आदि बीज. सर्व सृष्टीचं आदि बीज. बीज म्हटल्यावर ते पेरलं पाहिजे आणि पेरल्यावर त्यातनं उगवलं पाहिजे. अहो, हे तर साक्षात आदि बीज. ह्याच्यातनं संपूर्ण विश्व प्रगट झालेलं आहे. हे संपूर्ण विश्व ज्या शब्द ब्रह्माच्या रूपाने प्रगट झालं ते माऊलींनी अगदी सहजपणे कवटाळलंय आणि हे केवळ आणि केवळ घडलंय गुरुकृपेमुळे. अर्थात ह्या ठिकाणी जणू काही माऊली आपल्याला सांगतात की गुरुकृपेमुळे काय घडतं तर गुरुकृपेमुळे आदिबीज मूळ स्वरूप जे आहे त्याची ओळख आपल्याला पटते. ही ती गुरुकृपा. आणि इथपासूनच तर सगळं आकाराला यायला लागतं, प्रगट व्हायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारे सृष्टीचा विस्तार व्हायला लागतो. आणि हाच सगळ्या सृष्टीचा विस्तार ज्या शक्तीमुळे होतो त्या शक्तीला माऊली आता नमन करतात. माऊली म्हणतात, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. त्या शारदेचं वर्णन माऊली करतात विश्वमोहिनी. संपूर्ण विश्वाला जिनी मोहिनी घातलेली आहे, संपूर्ण विश्वाचं असणं हे त्या शारदेमुळेच आहे. आज बघा ना, आपले सगळे व्यवहार बोलणं, बघणं, ऐकणं ह्याच्याबरोबरच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या माध्यमांद्वारे होत असतं. अर्थात आपल्याला ज्ञान होत असतं, ज्ञानाची देवाणघेवाण आपल्याकडनं होत असते. आणि हे काम सृष्टीमध्ये जी शक्ती करते त्या शक्तीला शारदा माता म्हटलं जातं. माऊली म्हणतात, आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. अशा रीतीने माऊलींनी शारदा मातेचंही वंदन या ठिकाणी केलेलं आहे. तर मंडळी, आपण पण काही क्षण स्वस्थ बसू आणि आपल्या मनामध्ये ओंकाराचं स्मरण करू. ओंकाराबरोबरच जी शक्ती वागविलासिनी आहे, चातुर्यार्थ कलाकामिनी आहे, त्या शारदेचं सुद्धा आपल्या परीने रूप आठवू आणि तिलाही नमन करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.